काय नाही अहो, अचानकच चक्कर आली आणि एकदम हालचालच काय करणार, बेशुद्ध झाल्यासारखं झालं एकदम. काही उलट्या वगैरे झाल्या होत्या का? हो, 3-4 उलट्या झाल्या आणि त्याच्यानंतर एकदम निश्चितच पडू नये. या वयामध्ये ना पचनशक्ती कमी होते, त्याच्यामुळे असा त्रास होतो. काही तेलकट शिळ खाल्लं ना की ते पचत नाहीये. अच्छा, सकाळी काय खाल्लं होतं याने? नाही, आजकाल सकाळी काही खात पितच नाहीत त्या. हा, पण आज कॉफी घेतली होती सकाळी. पर मी कॉफी तर मोठ्या मालकाने दिली होती. अगं, तू दिली नाहीस, ह्यांना कॉफी दिली ना तू, त्याच्यातलीच ह्याने दिली होती आजीला प्यायला थोडीशी. अहो, पण जर कॉफीत काही प्रॉब्लेम असतात तर मग दादांनाही त्रास व्हायला पाहिजे ना. हे बघा, त्यांनी जे खाल्लं होतं ना ते पचलं नाहीये, एवढाच इश्यू आहे. मी काय करतो, गोळ्या लिहून देतो, त्या वेळेवर घ्या. आणि समजा उलटी झाली किंवा काही त्रास झाला तर मला कॉल करा. ओके, हे घ्या. धन्यवाद. मोठी आहे, मी यांना सोडून येते. मुक्ता, मुक्ता तू थांबली तर जाऊ नगस. सासूबाई, नाही, मुक्ता जात नाही आहे कुठे, इथेच आहे. मुक्ता थांब. आशा, डॉक्टर साहेबांनी सोडून बॅग घे त्यांची जरा. होय, द्या मी बॅग घेते. नको, असू द्या, असू द्या. चला. माझा भाऊ कुठे आहे? तो का नाही आला मला बघायला? अहो आजी, ते आले नाहीयेत अजून. मोठी यांचा फोन आला म्हणून मी लगेच आले डॉक्टरांना घेऊन. ते बँकेतून पैसे घेतील आणि येतील. तुम्ही नका काळजी करू. इथं बसलाय हो तुम्ही? कुठं गेलते एवढा टाइम? कुठंच नाही, इथंच तर आहे. जेवायसाठी थांबले होते सगळे. चला तुम्हाला वाढते. नाही, नको. अहो, असं काय करताय तुम्ही? सकाळी चहाला बी नको म्हणलात आणि आता जेवायला बी नको म्हणता. मला बरं नव्हतं तेव्हा तुमच्या हातून घेतलीच ना मी पेज आणि औषधं बी घेतली. भक्ती, आपल्यात नेमकं नातं काय? म्हणजे कोणत्या नात्याने मी तुझ्या घरात राहतो? नात्याचं मला माहिती नाही, पण लग्न झालंय आपलं. अच्छा, मग लग्न झालंय तर तू तुझ्या माहेरात काय करतेस आणि मी जावं म्हणून इथं काय करतोय? मग सासरी न्यायला घर आहे का तुमच्याकडं? ज्या प्रश्नांना उत्तर नसतात ना ते विचारायलाच नको. मगच्या नात्याला काही अर्थच नाही. अशा नात्याचं काय करायचं? मोठी आई, मोठी आई, काय आजी बरी आहे ना? ठीक आहात ना? मी ठीक आहे. आजी ठीक आहे ना? सगळं नीट आहे ना? आजीला शांत झोप लागली. मला एवढं टेन्शन आलं होतं ना. बरं झालं आलीस तू. पण भाऊजी कसं नाही आले अजून? बराच वेळ झाला. अहो, मगाशी मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला होता पण लागतच नव्हता. हो का? मी एक काम करते, माझ्याकडे ना त्या बँकेवाल्यांचा नंबर आहे, त्यांना एकदा फोन करून बघते. हॅलो, नमस्कार, मी मुक्ता नगरकर बोलतेय. माझे सासरे बँकेत आले होते, ते निघालेत का? अच्छा, बर बर बर, वय ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. काय म्हणते? मोठी आहे ते म्हणतात की भाऊ काका पैसे घेऊन रिक्षातून तासाभरापूर्वीच निघाले. हो वय, मग बराच वेळ झाला, अजून कसं नाही आले हे? कळना. मी एकदा काम करते, भाऊ काकांना परत एकदा फोन करून बघते. हा, रिंग वाजते.
पण हे उचलतच नाही आहेत. अगं रिक्षाने येतात ना ते, त्या रिक्षाच्या आवाजात किंवा ट्रॅफिकमुळे ऐकू नसेल आलं. एक 10 मिनिटांनी करून बघ. मी आता एकदा परत करून बघते. हा. इतकं रिंग वाजत होती, आता बंद झालाय फोन. काळजी वाटते, टेन्शन आलं आता मला जरा. मोठे तुम्ही काळजी नका करू, टेन्शन नका घेऊ. मला असं वाटतं एकदा छोटे यांना विचारायला पाहिजे. त्यांच्याशी काही बोललेत का, त्यांना काही सांगितलंय का? हो तिच्याशी बोलूच आहे. एवढी मोठी रक्कम आहे अगं त्यांच्याकडे. बराच उशीर झालाय. प्रॉब्लेम नसेल ना झाला? देवी आई, देवी आई, लक्ष ठेव बाई. शिवराज, आपण जे काय करू ना ते कोणाला कळतं का म्हणे, सांगून ठेवते तुला. तूच कुठं बोलू नकोस. मी कशाला कोणाला काय सांगेन? काय गरज आहे मला सांगायची? हा, तू मला उठू नकोस. छोटी आई, भाऊ काकांचा काही फोन आला होता का? का? काय झालं? हो, ते बँकेतून कुठं परस्पर वगैरे जाणार होते, तुम्हाला काही बोलले होते? आता ते मला कधी काही सांगून जातात का? हा, जे काय असेल ना ते तुला नाही तर त्यांच्या आवडत्या वहिनीला जाऊन सांगतात. माझं काय? काय झालंय? हे बघ, दादा आले, त्यांना सांग. काय चाललंय? हो दादा, भाऊ काका बँकेतून पैसे घेऊन तासाभरापूर्वीच निघालेत, अजून घरी आले नाही. काय? वय दादा, मी काय म्हणतो, त्यांना एवढी मोठी जबाबदारी दिलीच कशाला? अहो, त्यांनी साधे 1000 रुपये नाही काढले बँकेतनं कधी, आणि तर एवढी मोठी रक्कम. मूर्ख नाहीये रे मी, कळलं ना? एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी घेणार आहे भाऊ. मग मी म्हटलं त्याची सुरुवात पैसे काढण्यापासूनच करा ना. काय चुकलं त्याच्यात? उलट त्याचा आत्मविश्वास वाढेल याशानी. आता गेला कुठे तो? मुक्ता, तू पण गेली होतीस ना का त्याच्यासोबत? वय मी गेले होते, पण मला मोठ्या यांचा फोन आला. आजींची तब्येत अचानक बिघडली आणि घरी पण कोणीच नव्हतं. मग मी डॉक्टरांना घेऊन लगेच घरी आले. आता शोधायचं कुठे त्याला? एक काम कर दामू, जा बँकेत जा. बँकेत जा आणि भाऊ कुठे दिसतोय का बघ. आणि तिथे जर सापडला नाही तर जरा आजूबाजूला चौकशी कर. त्याचा मोबाईल मध्ये फोटो असेल ना तुझ्या, हा, तो दाखव 4 लोकांना, म्हणा माणसाला कुठे बघितलं का. मुक्ता, तुम्ही गेला होतात कसे बँकेत? आम्ही रिक्षानेच गेलो होतो आणि तोच रिक्षावाला आम्हाला परत घरी सोडणार होता. मग तो रिक्षावाला ओळखीचा आहे? अहो नाही. मग रिक्षेचा नंबर वगैरे काही बघून ठेवलायस? अरे देवा. बरं, जा 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 दामू, पळ तू, पळ. हो मी पळ. हा पळ. अरे इकडे युवराज. अरे हा काय तुझं काय चाललंय रे? जा याच्या बरोबर. दादा, दामू जातोय ना. बाप कोणाचा आहे? दामूचा आहे का तुझा आहे? पैशापेक्षा बाप महत्वाचा नाहीये तुला? जा गपचूप त्याच्या बरोबर, शोधून काढ वडला ना. पळा, पळ रे. कुठे गेले असतील हे? थांब ए बाई, थांब जरा. कुठे जाणार नाही तो. भोळा आहे तो. पैसे काढल्यानंतर बहुतेक तो देवळामध्ये गेला असेल देवासमोर पैसे ठेवायला. बरं, आईची तब्येत कशी आहे? माहित नाही, अचानक त्रास व्हायला लागला. अरे बापरे. आता कशी आहे? बरी आहे? चल आपण बघूया. आता अजून एवढं बरं वाटत नाही, पण गोळ्या औषध दिलेत त्यांना. एवढ्या लाखो रुपयांची जबाबदारी यांच्यावर कशाला दिली? कुठे गेले असतील हे पैसे घेऊन? काय चाललंय काय हो? ही म्हातारी अचानक काय आजारी पडते. तो भाऊ अचानक पैसे घेऊन गायब काय झालाय? सगळंच अचानक घडतंय. काय चाललं असेल नेमकं?
माझंच चुकलं. नेमका त्याच वेळेला मी दामूला घेऊन बाहेर गेलो कामासाठी. त्यामुळे आईच्या सोबत मी नव्हतो. मला ना कसं तरी होतंय आता. अहो, असा का विचार करताय तुम्ही? त्या आजारी पडणारे कुणाला माहिती होतं का? अचानकच झालंय सगळं. आणि तुमचं काम पण महत्वाचंच आहे ना. तुम्ही गेले नसत तर ते अडून राहिलं असं. जायलाच लागणार होतं तुम्हाला. आणि मुक्ता होती त्यामुळे वेळेवर डॉक्टरांना घेऊन आली ती. केवढा आनंद टळला त्यामुळे. हे मात्र खरं आहे. मुक्ता, तुझे आभार कसे मानू ग बाळा. नाही पण आता ना आपण हायगाय करायची नाही. आईच्या तब्येतीच्या बाबतीत अजिबात. आपण मोठ्यातला मोठा डॉक्टर इथे आणू. 24 तास इथे एक नर्सला आणून बसवू आपण. कणभरही दुर्लक्ष होता कामा नये आईच्या तब्येतीकडे. नग नग ती नरस बिरस काय नग, काळजी करू नगस. काय होत नाही मला. आई लवकर बरी व्हायला पाहिजेस की नाही. मग दुर्लक्ष करून कसं चालेल. तू आता काही बोलू नकोस. तू शांतपणे आराम कर. आम्ही बघतो डॉक्टरांचं काय करायचं ते. तेरडे, तुझा श्वास कायमचा थांबू शकलो असतो मी, पण एवढ्या सहज नाही ग. लई भोग बाकी आहेत तुझे. हाल हाल करून मारणार आहे तुला. दादा, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ऋषी किंवा त्याच्या फॅमिली बद्दल काही जरी कळलं ना, सो प्लीज मला सांगा. मी माझा नंबर दिलाय तुम्हाला. हो दादा, सांगते. थँक्यू. भाई, मला वाटतंय हे मुक्ताताई आणि गायत्रीला फोन करून कळवायला पाहिजे. बरोबर बोलतोस. कॉल लावतो. आता अजिबात कसलाही विचार करायचा नाही. थांब, यांचा फोन आलाय. हॅलो वहिनी, स्पीकरवर ठेव ना. हा बोला ना. आम्ही ऋषीच्या घराजवळ आहोत. ऋषी सापडला? नाही, आम्ही ऋषीच्या घराजवळ आहोत. पण इकडच्या लोकांजवळ आम्ही चौकशी केली तर ते म्हणाले की ऋषी त्याच्या फॅमिलीला घेऊन कुठेतरी गेलाय. पण कुठे गेलाय, का गेलाय हे मात्र कोणालाच माहित नाही. पण आम्ही त्याच्या नातेवाईकांची चौकशी करतोय. त्यांच्याकडून त्याचा काहीतरी नक्की पत्ता सापडत. हो. आणि गायत्री, रिलॅक्स. तू काहीच काळजी करू नकोस. काही झालं ना तरी आम्ही ऋषीला घेऊनच येऊ. त्याची पूर्ण चौकशी करून येऊ. मुक्ता, तिकडे सगळं ठीक आहे ना? आणि बँकेतून पैसे आणले का? हे तिकडं ऋषीच्या टेन्शन मध्ये असताना भाऊ काका पैसे घेऊन घरी पोचले नाहीयेत हे नको सांगायला. तसेही भाऊ काका येतीलच ना. हॅलो हॅलो, फोन कट झाला का? अहो नाही, इकडे सगळं ठीक आहे. तुम्ही इकडचं टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्ही तिथलं आधी काम संपवा. ठीक आहे, ठेवतो. बाय. वहिनी, काय झालं असेल ग? ऋषी त्याच्या घरच्यांना घेऊन कुठे गेला असेल? हे बघ, मी तुला आताच काय म्हणाले, तू आता अजिबात जास्त विचार करू नको. काहीतरी अडचण असं ना ग. आपण चुकीचा विचार नको करायला. बँकेपासून आपल्या घराकडे येणारे सगळे रस्ते, सगळ्या गल्ल्या पालथ्या घातल्या. सगळीकडे शोधलं. सगळ्यांना विचारलं, पण कोणाला काहीच माहित नाही. काही समजलंच नाही. हे बघा, भाऊ काकांची एकच चप्पल मिळाली. अगं बाई, भाऊची चप्पल सापडली. याचा अर्थ भाऊ खपला. वंस, आत्या, नाही म्हणजे मला वाटलं ऍक्सिडेंट वगैरे झाला की काय. हा, याचा अर्थ भाऊ काका एकच चप्पल घालून गेले होते.
एक चप्पल घालून कोणी जातं का? पण तेच म्हणतो, एकच चप्पल घालून गेले असतील ना. नाही, मी आपली मस्करी केली. हा दत्ताभाऊ, ही सिच्युएशन मस्करी करण्याची आहे का? आणि विषय चपलेचा नाहीये तर भाऊजींचा आहे. हे सगळं नाही या मुक्तामुळे झालंय. हा निष्कर्ष कशावरनं काढलास माधवी तू? आणि मुक्ताची याच्यामध्ये काहीही चूक नाहीये आणि तू दरवेळेला तिला बोलण्याचे एकही चान्स सोडू नको. आणि जरा हळू बोल. सासूबाई आजारी आहेत, त्यामुळे भाऊजींबद्दल त्यांना काहीही सांगितलेलं नाहीये. आणि मला सांग, हा निष्कर्ष कशावरनं काढलायस तू? त्यांना एकट्यानं तिथे पाठवायलाच नाही पाहिजे होतं. अगो बाई, भाऊ म्हणजे अगदी कुकुला बाळच आहे ना, एकटं का सोडून आली म्हणे. अगं नाही, तुझा नवरा अगदी निष्क्रियच आहे, म्हणजे काही कामाचाच नाहीये. त्याला पैसे कमवण्याची तर अक्कल नाहीच आहे, पण बँकेतून फक्त पैसे काढून आणायचे होते तेही जमलं नाही. शे. नाही, मला एक वेगळीच भीती वाटते. कसली? नाही म्हणजे त्यांनी पैसे बघितले, त्यांचे डोळे फिरले असणार, त्यांची मती भ्रष्ट झाली असेल आणि मग ते पैसे घेऊन गायब झाले असतील ना. तुमच्या लक्षात येतंय का? भाऊजींबद्दल बोलताय हा तुम्ही. त्यांना पैशाची अजिबात हाव नाहीये, ही वृत्तीच नाहीये त्यांची, आणि त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. जरा लक्षात घ्या. वहिनी, तुझ्या बोलण्याचा रोग आमच्याकडे आहे. वंचा अजिबात तुमच्याकडे रोग बिग नाहीये माझा. नाही, ज्यांची वृत्तीच आहे ना अशी लबाडी करण्याची, त्यांना बोलत नाही तर माझी काहीच हरकत नाहीये. झालं म्हणजे तू आम्हालाच बोलतेस. एक मिनिट, प्रत्येक वेळेला मी लबाडी म्हटलं की तुम्ही स्वतःवर का ओढून घेताय? आम्ही कशाला घेऊ स्वतःवर? आम्हाला तर हे पण माहिती नव्हतं की बँकेत जाऊन कोण पैसे आणणार आहे ते. मग आम्हाला काय स्वप्न पडतं काय? आम्ही कशाला स्वतःवर घेणार? आम्ही लबाड नाहीच आहोत. आम्ही सरळ माणसं आहोत. आमच्याकडे उगाच बोट दाखवायचं नाही, मी सांगून ठेवते. यापुढे माझ्या नवऱ्याकडे सुद्धा कोणी बोट दाखवायचं नाही. कुणी बोट दाखवून बोलायचं नाही यांच्याकडे. हो, ताटात घास असेल ना तर खा म्हणून सांगितल्याशिवाय खाणार नाहीत असं आहेत ते. आणि मला खात्री आहे कुणाचेही पैसे घेणार नाहीत ते. आणि ही तर जबाबदारी दादांनी दिली होती त्यांच्यावर. ते पैसे त्यांनी जीवापेक्षा जास्त जपले असते. अच्छा, म्हणून सकाळी हातात पडलेले पैसे घेऊन भाऊसाहेब रात्र झाली तरी परत आलेलेच नाहीत घरी. मुक्ता, ही सगळी चूक तुझी आहे. दादानी पैशांची जबाबदारी तुझ्यावर दिली होती ना? मग त्या माणसाला तिकडे एकटं सोडून सगळी पैशांची जबाबदारी त्यांच्यावर देऊन तू इकडे एकटी निघून आलीस. त्याच्यामध्ये तिचा काहीही दोष नाहीये युवराज. आज चक्कर येऊन पडले, घरामध्ये कुणी नव्हतं म्हणून मी तिला फोन करून बोलून घेतलंय. वाह वाह वहिनी वाह, मी म्हणे फोन करून बोलवून घेतलं. मुक्ता काय डॉक्टर आहे? हा, इतकंच तुला वाटत होतं ना अगदी आईचं प्रेम, तर मग भाऊला बोलवायचं, त्याला सांगायचं येताना डॉक्टरला घेऊन ये म्हणून. आत्या, अशा वेळी भाऊ काका गडबडून जातात हे सगळ्यांनाच माहित आहे, म्हणून मी आले. हो का? मग मुक्ताला बँकेमध्ये एवढं मोठं काम होतं तर मग आम्हाला कोणाला तरी फोन करायचा की आम्ही सुद्धा गेलो होतो पळून. कसं असतं ना दत्ता भाऊ, काही वेळेला डॉक्टरांच्या औषधापेक्षा जे माणूस हवं आहे ना ते जवळ असणं महत्वाचं असतं. त्यांनी आजारी माणसाला जास्त आराम वाटतो. बस 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 झाली आता ही भांडणं. तुम्हाला का कळत नाहीये? प्रश्न हजारांचा नाहीये, लाखो रुपयांचा आहे. आत्या, त्याही पेक्षा प्रश्न आहे ना तो भाऊ काकांच्या जीवाचा आहे. मोठी. ते सुखरूप आहेत की नाही प्रश्न त्याचा आहे, त्यांना शोधायला पाहिजे. अख्खं शहर पालतं घातलंय, कुठंच सापडत नाहीये ते. मला असं वाटतं की आपण पोलिसांमध्ये जायला हवं, त्यांना कळवायला हवं, ते व्यवस्थित शोधतील त्यांना. मलाही असं वाटतंय ते कोणत्याही संकटात अडकू शकतात, आपण पोलिसांना बोलवायलाच पाहिजे.